कॅप पण बघून घ्यायचे, ऑरेंज कॅप पण बघून घ्यायचे. आपले ऑरेंज कॅप रन्स बघून घ्यायचे. मॅन ऑफ द मॅच द्यायचे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मोहित आहेत ना? मोहितला मॅन ऑफ द मॅच देणार रुपेश गावड. आणि ऑरेंज कॅप आपली मोहितकडे येत आहे. टोटल रन झालेले आहेत. ऑरेंज कॅप भागेश आणि ऑरेंज कॅप आणून द्यायचे. भागेश आली 99 रन झालेले आहेत. मी सकाळीच सांगितलं होतं, आल्लेवाडीचा आयकॉन आहे तो. या ग्राउंडचं आणि त्याचं नातं खूप वेगळं आहे. खूप फायनल खेळलाय तो. 5 फायनलमध्ये मला तर वाटतं सर्वात जास्त फायनल तोच खेळलाय. तर मोहितसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. मोहित तांडेल ऑरेंज कॅप 93 रन्स आहेत. टॅली नीट करा. हां ओके. मी परत एकदा सांगतोय, आणि बॉलिंगमध्ये पर्पल कॅपसाठी 4 विकेट झालेले आहेत, म्हणून ती केतनकडेच कॅप अजून आहे. केतन मेस्त्री, रुपेश गावड, संदीप नाईक. हो तर नाही 5वा क्रॉस. जी 5 गेल तेव्हा ती कॅप क्रॉस होईल. आतापर्यंत ती ऑरेंज तिकडेच राहील. मॅचकडे वळूया. मॅच खूप महत्त्वाची आहे. पहिली सेमीफायनल आहे. मॅचकडे सरांनी वळायचे. धन्यवाद. इथे कोणी बसू नका. आता फक्त मॅचचं समालोचन होणार आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशालजी. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. प्रथमेश आणि तदनंतर सुयश अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने. आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता जतीन. पहिली सेमीफायनलचा हा पहिला चेंडू मैदानाच्या दिशेने. अभिनव याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. सुरुवात फार महत्वाची आहे आणि या सुरुवातीमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी व्यवस्थित हँडल कराव्या लागतील. पहा, ज्या लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळत होतात आता इथून पुढील वाटचाल आणि सेमीफायनलची विशेष करून इथून पाहायला मिळते. अक्रॉस बॅट नाही खेळण्याचा मानस. फटकाबेमध्ये आणि मिड विकेटमध्ये कुठेतरी तंतोतंत झेल घेण्याचा मानस झाला होता. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, दुहेरीच्या साह्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. 2 या पॉवर प्लेचं हे बंधन आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ जो आकारावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. पिक करण्याचा मानस. घरंगळ चेंडू ऑन साईडला निघून जाईल. लॉंगॉनवर्ण वाईडिश कॉकन सीमारेषा लगत बराचसा गॅप अगदी शोधून काढला आणि या 2 धाबा मिळणार आहेत. पा कुठेतरी संधी निर्माण केली मागील मॅचमध्ये, म्हणूनच अगोदर फ्लॉप ठरले होते प्रथमेश जरूर. आता जी संधी मिळाली पुन्हा एकदा त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल, कारण की या संघाचा तो महत्त्वाचा हिरा आहे. रुपेशजी अगदी आमच्या समवेत जॉईंट होत्या समालोचन कक्षेमध्ये. त्यांचं देखील स्वागत आपण करूया. धन्यवाद. पाठची ज्या आहेत थर्डमॅनमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने अगदी क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची सांगता पहा. जो लीग फॉर्मॅट होता ना तो कुठेतरी इथून आता समाप्त झाला आहे. सेमीफायनलचं प्रेशर हे थोडंसं वेगळं आहे आणि म्हणून त्या पद्धतीने खेळ तो इथून करावा लागणार आहे. निश्चितच. आणि मुख्य क्रिकेट आता ह्या दोन्ही संघ जे आहेत ते आतापर्यंत फायनलमध्ये खेळलेले नाही आहेत. दोघांवरही तितकाच प्रेशर असेल. पाहूया पुढील चेंडू अभिनवचा. आणि थोडीशी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि झेल बाद. प्रथमेश सारखा मोठा फलंदाज बाद. पाहूया नवीन फलंदाज संतोष ठाकूर, ज्याच्याकडे अनुभवाचा फार मोठा डोंगर आहे. आणि खरंच या फलंदाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आज वयाचं 51 वर्ष पार करतोय आणि क्रिकेट खेळतोय. युवा खेळाडूंना लाजवेल असं त्याचं प्रदर्शन तुम्ही पाहिलं असेल. तर खरंच क्रिकेट आपण बोलतो ना, केवळ फिजिकली नसून एक आपण म्हणतो ना आवड जर असेल तर आपोआप आपलं फिजिक त्याला निर्माण करते, स्वतःला तिथे खेळण्यास उत्सुक करते. तीच ही
प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर खरंच संतोष ठाकूरचं मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. आणि आत्तापर्यंत जो क्रिकेट खेळला, क्रिकेट केवळ तो बॅट आणि चेंडूनी न खेळता त्यांनी जी स्पोर्ट्समॅनशिप दाखवलेली आहे, म्हणजे कुठे कसं खेळावं आणि किती रिस्पेक्ट करायचा, किती कुठे कसं वागावं हे त्या मुलांनी बऱ्याच युवा मुलांना शिकवेल असं त्याचं एक कर्तृत्व आहे. तर खरंच त्याच्याविषयी क्रिकेट व्यतिरिक्तही बरंच आहे. एक मित्र म्हणूनही तो चांगला आहे. आज इतक्या वर्ष आमच्या ओल्ड पार्टी ग्रुपचा एक मेंबर्स आहे आणि आमचे मेंबर्स तिकडे बाजूला छानपैकी मदिरा घेऊन बसलेले आहेत, तुम्हाला पाहायला मिळत असतील. अप्रतिम असं तो एक शेड लावलेला आहे आणि तिथे क्रिकेटचा एकदम सुंदर असा आनंद घेत आहेत ते. तर जो प्रेशर असतो, आपण म्हणतात की क्रिकेट हा केवळ बॅट आणि चेंडूचा खेळ नसून तो एक मानसिकतेचा खेळ आहे. आणि मानसिकता जर तुमची चांगली प्रखर असेल, जर खरंच म्हणतात ना कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल, तर निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. पाहूया पुढील चेंडू. जतीन हॅनचा सुंदर असा चेंडू, अप्रतिम असं ज्याला आपण म्हणतो जड में डाली हुई गेंद. अप्रतिम असा चेंडू, तितका सुंदर असा थ्रो आणि एक धाव. तुम्ही आतापर्यंत एवढं समालोचन करतायत, तुम्ही कुठेही जातायत, तर हे एक तुम्हाला विचारेल की आलेवाडी हॅलो आणि इतर ठिकाणी तुम्ही कॉमेंट्री करतात, काय वाटतं तुम्हाला ह्या वातावरणामध्ये? डेफिनेटली मी जेव्हा सकाळी उठला आणि सकाळी उठल्यानंतर गडबड तर झाली, कारण की रात्रीची मॅच आटपून मी आला होता. थकवा होता शारीरिक, परंतु अगदी मी म्हटलं ना की बोईसरपासनं अगदी मी जेव्हा ट्रॅव्हल करत आलो, MIDC फार मोठ्या प्रमाणात आहेत आजूबाजूला, परंतु अगदी गावामध्ये आल्यानंतर जो निसर्गरम्य वातावरण पाहिलं आणि इथून जे खेळीमेळीचं वातावरण मी पाहिलं ना विशेष करून, तर खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित झालो की लीग फॉर्मॅटच्या मॅचेस गावामध्ये अशा पद्धतीने देखील होऊ शकतात. आणि खऱ्या अर्थाने आलेवाडीकरांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आणि एक प्रामुख्याने गोष्ट काय पाहायला मिळाली की महिला वर्गांना देखील तुम्ही तितकंच आज प्रोत्साहन दिलं आणि विशेष करून मात्र आज त्यांचं देखील तितकंच कौतुक आहे. आणि म्हणूनच आलेवाडी प्रीमियर लीगचे हे 6वं सीझन आहे, परंतु या 6व्या सीझनला अगदी मी तर म्हणेन की काही दशकं अजून व्हावीत, या माझ्याकडनं देखील शुभेच्छा आहेत. आणि खऱ्या अर्थाने मिळून मिसळून राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की काय घेऊन आपण आलेले आहेत आणि काय घेऊन जाणार आहेत, सर्व काही गोष्टी इथेच राहतील. म्हणून तुमची चांगली वागणूक, एकमेकांसमवेत तुम्ही मिसळून राहा, निश्चित स्वरूपाने जीवन सुंदर आहे आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जगा. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. काहीतरी घडतंय, अगदी या बॅटची एज लागली, धावा घेण्याचा मानस, फेकी मात्र इकडनं तिकडे झाले आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते, जवळजवळ या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने, या दुहेरीच्या मदतीने धावगती आतापर्यंत जाऊन पोहोचते 8 या अंकांवर. संतोषबद्दल तुम्ही देखील उल्लेख केलात की ज्या पद्धतीने पहिला रिव्हर्स वीक पालघर जिल्ह्यामध्ये जर कोणी स्टार्ट केलं असेल खेळायचं, तर तो आहे संतोष. लंबे रेस का घोडा याच अगदी क्षमतेकरिता. परंतु मी निश्चित स्वरूपाने म्हणतो, आज भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे नुसते भारतरत्न का झाले, की त्यामागचा मात्र उद्देश होता की त्यांचं डिसिप्लिन, ज्या पद्धतीने ते प्रामाणिक राहायचे, कित्येक वेळा मात्र आऊट नसतानाही देखील जेव्हा पंचांनी बोट आकाशाने केलं तेव्हा मात्र त्यांनी क्रीज सोडली, ही त्यांची ताकद होती आणि हीच ओळख आज त्यांना पुढे घेऊन गेली. आणि म्हणूनच भारतरत्न द गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांना संबोधलं गेलं. दरम्यानच्या दिशेने अगदी या चेंडूला फील्ड केलं जातं, एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळते. मी बराचसा ट्रॅव्हल करत असतो, अगदी रुपेश भाऊ नव्हेच आपला बोईसर जिल्हा नसेल, वसई तालुका असेल, भिवंडी ग्रामीण असेल किंवा अगदी वाडा तालुका, शहापूर, मुरबाड या परिसरामध्ये बहुतांश क्रिकेट मी पाहिलं आहे. परंतु डिसिप्लिन हे आज प्रामुख्याने पाहायला मिळालं, कारण की गावचे अंपायर असून देखील प्रत्येक अगदी त्यांनी जो डिसिजन दिला तो मान्य केला प्रत्येक खेळाडूने. आणि खऱ्या अर्थाने खेळाडूंचं देखील तितकंच कौतुक आहे, कौतुकास्पद कामगिरी जी विशेष करून राहिली या स्पर्धेची. निश्चितच खरंच धन्यवाद. तुम्ही दिलेला फीडबॅक आम्हाला पुढे ह्याच्यापेक्षा मोठा टुर्नामेंट ऑर्गनाईजसाठी फारच चांगला ठरेल, ह्यात काही शंकाच नाही आहे. एक स्क्वेअर लेगच्या दिशेला तोलवलेला फटका आणि तिथे कल्पेश धावतोय, सुंदर असा चेंडू फील्ड केला आणि फेकण्याच्या अगोदरच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही प्लेयर्समध्ये. धावसंख्या 2 निवडते, धावसंख्या होते ती 11. आणि आपण मागच्या ओव्हरमध्ये जे पाहिलं, मागच्या मॅचेस ज्या पाहिल्या 59, 60, 58, 57 अशा धावसंख्या चेस होती. इथे आता मागे तुम्ही पाहिलं असेल 37, 36 धावासुद्धा. एक प्रकारची वाऱ्याची गती असते. आपण कशाप्रकारे क्रिकेट खेळतो, आपली दिशा जी आहे, आज आपण पाहतो उत्तर दक्षिण आपण क्रिकेट खेळतोय आणि वाऱ्याची दिशा जी आहे ना पश्चिमेकडून पूर्वेला, तर हा खास करून जे मैदान आहे हे लेफ्ट हँडरसाठी अप्रतिम आहे. म्हणजे त्यासाठी तेवढा तो ॲडव्हान्टेज मिळतोय. तुम्ही पाहिलं असेल दुर्वांक म्हणून एक नौका खेळाडू आहे, 20 ते 22 वर्षाचा असेल किंवा 17 वर्षाचा असेल तो पोरगा.
त्यांनी जे कव्हरला फटके मारले अप्रतिम फटके होत असं, म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी 2-2, 3-3 चौकार षटकार मारले, एकदम क्लास खेळत होता. तर खास करून हे आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे वाऱ्याची दिशा पण तितकेच कारणीभूत ठरते क्षेत्ररक्षणाला, सॉरी हे फलंदाजी करायला. लीग फॉर्मॅटची हीच गंमत आहे रुपेशजी, आणि खऱ्या अर्थाने नवीन कोच जे नवीन हिरे आहेत, अपकमिंग टॅलेंट, ज्याला देखील तुम्ही अगदी गवसनी घालत असता, आणि खऱ्या अर्थाने त्यांना देखील हे प्लॅटफॉर्म. आज बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ केला, ज्यामध्ये मागील मॅचमध्ये मी शुभमचा देखील उल्लेख करेन, ज्या पद्धतीचा खेळ त्याने केला. तदनंतर अगदी अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ. कुठेतरी आपण पाहता टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे गती कमी झाली आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. पास स्थिती फारशी चांगली नाही आहे या मॅचमध्ये. जर तुम्हाला कुठेतरी थोडंसं पुढाकार आणि पुढे जायचं असेल तर धाबा बनवावे लागतील. संतोष शेकेंडे जरूर आहे, परंतु सुयश मागील मॅचमध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ सुयशकडनं देखील झाला होता. मॅच विनर ठरले होते, परंतु प्रत्येक मॅचची सिच्युएशन ही वेगवेगळी आहे, कारण की चॅलेंज इथे उभं केलंय आणि या चॅलेंज मला तुम्हाला सामोरे जावं लागेल. द न्यू वॉरियर्स या संघाने आतापर्यंत चांगली स्टेबिलिटी दाखवली आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल, बाउन्स आहे त्या दिशेने, आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावेला महत्त्व दिलं जाते. फक्त आणि फक्त एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि थोडंसं एक क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना पाहतोय केतन पण फार सिनियर खेळाडू आहे, 40+ आहे, वसई विरारला राहतोय आणि खास करून त्याचं हे हक्काचं गाव आहे आल्लेवाडी. कामधंद्यानिमित्त त्याला तिथे राहावं लागते, परंतु आल्लेवाडी एप्रिल किंवा 26 जानेवारी म्हटलं तर आवर्जून तू तिथे येणार आणि क्रिकेट खेळणार. हेच असते आयुष्यामध्ये. आपण म्हणतो की किती मोठं होणं हे महत्त्वाचं नाही आहे, आपण कशात आनंद लुटतो आणि कशाने आपलं मन प्रसन्न होतं हे सगळ्यात महत्त्वाचं असते. तर अशा प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी केतन ह्याची गोलंदाजी अप्रतिम, रिव्हर्स शॉट आणि खरंच म्हटल्याप्रमाणे 1 बाउन्स 2 बाउन्स अँड 4 अप्रतिम असा फटका. डीजे क्षेत्र या 4 धावा मिळत आहेत आणि या चौकाराच्या साह्याने धावगती एकंदरीत जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. बेताज भाषा आहे, हे स्विचेटचे फटके दिवस रात्र खेळत राहतील आणि संतोष यांच्याकडे ते क्षमता आणि पोटेन्शियल देखील आहे. 16 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. केतनच्या अगेन्स्ट अगदी हा स्विचेटचा दर्जेदार स्ट्रोक. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या षटकातील तो असेल शिल्लक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा केतन इथून सुसज्जित होईल. शरापासनं फार लेंथ बाहेर जाते, डाऊन द लेग. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर आणि एक अवांतर धावी स्कोर कार्डवर मिळणाऱ्या धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 17 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. प्रयत्न तर जरूर करतात पहा. प्रथमेश बाद झाल्यानंतर कुठेतरी सुयश हलकासा स्ट्रगलमध्ये जरूर आहे, परंतु एक चौकार आल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स जरूर वाढलाय. बाट चेस लागली जाते. तडमानमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. शॉर्ट तडमानमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल आणि सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. ज्या पद्धतीने कॉन्फिडन्स दाखवलाय ना आतापर्यंत द न्यू वॉरियर या संघाने, कारण की आतापर्यंत अनबिटेबल आहे हा संघ. 2 सामने सुरुवातीला खेळला, दोन्ही जिंकला आणि थाटाने आणि माटाने अगदी सेमीफायनल खेळतोय आणि त्या पद्धतीचा परफॉर्मन्स देखील दाखवला विथ द बॉलने आतापर्यंत, कारण की धावसंख्या 18 या अंकांवर आहे आणि तिसऱ्या षटकातील आता शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला इथून सुयशला आपण पाहत आहे. थोडंसं आता स्ट्राईक रेट आणि माइंडसेट या दोन्ही गोष्टी वाढवाव्या लागतील या इनिंगमध्ये. सरबाटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये आणि जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल. स्ट्राईक एंडला थ्रो आहे. थ्रो तर वेगाने जरूर आला होता, परंतु 2 धावा ज्या रोखू शकणार नाही. 3 षटकांचा खेळ जो इथून झालाय अद्यावत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मनवित ऑल स्टार्स हा संघ जाऊन पोहोचलाय 20 20 या अंकांवर. शेवटचं अंतिम षटक आहे. काय एक्झॅक्टली टार्गेट समोर ठेवलं जाईल ते देखील पाहण्यायोग्य. चर्चा चालू राहील. रुपेश जे आहेत आमच्या समवेत. घेऊया एक तुर्तास हलकासा डीजे ब्रेक आणि वळणार होतो आपण
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सेमीफायनल एक आलेवाडी प्रीमियर लीग 2026 सीझन 6 स्लॉग ओव्हरला इथून सुरुवात होईल आणि स्लॉग ओव्हरची अगदी गोलंदाजी हाताळण्याकरिता बराचसा विचार विनिमय झालाय. कुठल्या गोलंदाजाला आता गोलंदाजी दिली जाईल ते देखील पाड योग्य आहे. 20 या अंकांवर धावफलक. चला घाई करायचे तेच आयोजक दर्शवत आहेत. ऑलरेडी घड्याळामध्ये 5:30 वाजून गेलेले आहेत. सेमीफायनल आणखी एक खेळवायचे आहे. ही इनिंग देखील शिल्लक आहे. तदनंतर फायनलची मॅच ती देखील आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायची आहे आणि तदनंतर बक्षीस समारंभ. आज खऱ्या अर्थाने ती माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचली की सेमीफायनल होती आज सफाळ्यामध्ये, परंतु ती स्किप केली मुलांनी. खऱ्या अर्थाने गावाला अगदी प्राधान्य दिलं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहत आहे. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 21. जेव्हा जेव्हा डाऊन द लेग चेंडू निघून जाईल ना तेव्हा तेव्हा बेनिफिट डाऊट हा जास्तीत जास्त फलंदाजांना मिळणार आहे. एक सिंगलच्या साह्याने अगदी धावगती 21. वाईटच्या इशाराने अगदी ही धावसंख्या अधोरेखित होते. 21 या अंकांवर धावफलक. मोठा प्रहार सुरू करायचा आहे. फ्रंट फुट राहून खेळण्याचा प्रयत्न लेग ग्लान्स केला गेलाय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु बाउंड्री लाईन सीमारेषा पार चढून निघून जाईल. 4 धावेंकरिता मच धावेंचं स्वागत करेल इथून मनवित ऑल स्टार संघ. कारण की कुठेतरी मागच्या मॅचमध्ये देखील तो कमबॅक जवळजवळ शेवटच्या अंतिम षटकागडिक झाला होता आणि म्हणूनच या मॅचमध्ये आता मोठे स्ट्रोक जे हवेत. संतोषच्या बॅटमधून हा चौकार जरूर आलाय आणि धावगती आतापर्यंत 25 या अंकांवर. पाने केले बहुत कुछ लेकिन खोने केले कुछ काफी. म्हणून या मॅचमध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला लावाव्या लागतील. प्रत्येक मॅच आता इथून डू अँड डाय सिच्युएशन मधून तुम्हाला जायचे आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॉलर. थोडंसं अगदी रिॲक्शन जोपर्यंत मिळाला एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या सहाय्याने धावगती आहे 26 या अंकांवर. रुपेची पाहता इथून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 पर्यंत पोहोचायचं असेल तर एखादा मोठ्या स्ट्रोकची निवड ती करावी लागणार आहे. निश्चितच धावसंख्या 35-36 या धावसंख्या इथे आपण पाहिलं असतील अगोदरच्या मॅचेस अतिशय अवघड अशा म्हणजे चेसिंगसाठी फारच हे अवघड ठरतात. पाहूया पुढील चेंडू कल्पेश यांचा. ओ सुंदर असा जड़ में डाली हुई गेंद. बेहतरीन गेंदबाजी हो रही यहाँ पे. अप्रतिम आणि तितकी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्हीही फलंदाज म्हणजे अप्रतिम असे रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा चोरून घेतलेल्या आहेत म्हणेल. जितका चेंडू सुरेख होता तितक्याच त्यापेक्षाही कितीतरी चांगल्या पद्धतीने रनिंग होती ह्या दोघांची. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 28. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 28 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग जरूर केला गेला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक टू द बॉलर आणि विकेट मिळेल. 28. वर तो प्रयत्न करावा लागेल. संतोषकडे ती स्ट्राईक आहे. धावगती आतापर्यंत 28 या अंकांवर. पुढील बॉल. सरळ बॅटचा वापर जरूर केला जातोय. लॉंग ऑफ बरोबर चिटकून उभा आहे. घरंगळ चेंडू अगदी डीपमध्ये निघून जाईल आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला आणि इथून बाद व्हावं लागेल. एक सिंगल धाव स्कोर कार्ड भरेल. स्कोर कार्ड आहे 29 या पहिल्या सेमीफायनलमध्ये आणि विजयी होण्याकरिता 30 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागेल द न्यू वॉरियर या संघाला. येणारे 20 चेंडू 30 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने होईल ते देखील महत्त्वाचं आहे. परंतु सेकंड सेमीफायनलच्या अगदी टॉस तो देखील केला जाईल जिथे अगदी आपण म्हणू शकाल की आलेवाडी इंडियन्स आणि सबका मालिक एक. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मार्गसभा. एक युनिकनेस काय वाटलं माहिती आहे या अगदी स्पर्धेमध्ये. नावं जी आहेत ना ती काहीतरी युनिक घेतले गेलेत.
कोणी आपल्या मुलाच्या नावावर दिलं, कोणी मात्र एक आगळं वेगळं नाव, कोणाचं मात्र बिझनेस असेल त्या नावावर मात्र अगदी आपण पाहू शकाल नावं ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेष करून युनिक नाव सबका मालिक एक. आज परमेश्वर प्रत्येकाकरिता तितकाच महत्त्वाचा आहे, कारण की नेहमीच म्हणतो की परमेश्वरावर विश्वास हा तितकाच गरजेचा आहे, कारण की आणि त्यावर विश्वास म्हणून सबका मालिक एक हे नाव देखील युनिक आहे. आणि त्यांचीच मॅच यावेळेस पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या दिशेने देखील आपण वळणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जाऊया डीजेकडे, घेऊया एक सुमधुर गीत आणि टॉसचा कॉल तो देखील केला जाईल. लगीन इथेही आहे. द न्यू वॉरियर्स आणि मनवित ऑल स्टार ह्यांच्या दरम्यान. तर हे लग्न आपण आता पाहूया. तत्पूर्वी आलेवाडी इंडियन्स आणि सबका मालिक एक या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. आणि ह्या टॉससाठी आपण बोलवतोय आमचे सिनियर खेळाडू हरेश मेहर. हरेश मेहर ह्याने टॉससाठी यायचं आहे. तुझं नाव मला द्या. कुठे आहे बॉक्स वगैरे काय? तुझं नाव मला द्या. इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या प्रेक्षक वर्गाने तिथे आपलं स्वतःचं नाव लिहून त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. फक्त प्रेक्षक, कुठलाही खेळाडू. जे 8 संघ आहेत त्याच्यात ते 14 प्लेयरला अलाउ नाही आहे. फक्त प्रेक्षक वर्ग जो आहे, महिला, छोटा, कुठलाही वर्ग आहे, त्यांनी त्यांचं नाव लिहून त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि त्याची जी प्राईज आहेत ते प्राईज आपल्याला विशाल कुठली प्राईज आहेत? तिथे 3 प्राईज आहेत आपल्याकडे. साडी, ड्रेस मटेरियल आणि टी शर्ट्स अशी 3 प्राईज आपल्याकडे ठेवलेली आहेत. ओके, खरंच सुंदर असं हे एक आयोजन आहे आणि त्याच्यामध्ये हा आपण एक प्रेझेंट केलेला एक चांगला इव्हेंट म्हणता येईल. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानामध्ये. हे जे धावसंख्येचं लक्ष आहे साधारण किती राहुल? किती धावा आहेत? 30 धावा. म्हणजे सरासरी जर आपण पकडली 4 षटकांमध्ये 30, 5 चेंडूचं एक षटक आहे. आणि सरासरी जर म्हणजे 20 चेंडूमध्ये 30 धावा, म्हणजे जवळजवळ त्यांना एक षटकार आणि एक चौकारच मारायचा आहे. अतिशय शांतपणे आणि मी म्हणेल ना कॉन्सन्ट्रेट ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. जर विजयी व्हायचं असेल तर ही नाण्याची ह्या बाजून झालेली बाजू, आणि त्यांना जर गोलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवायचं असेल तर तुम्ही बोला काय करावं लागेल त्यांना? निश्चित स्वरूपाने डॉट बॉलचं प्रमाण ते वाढवावं लागेल. आणि जशी उल्लेखना झाली उल्लेखपूर्ण कामगिरी, विकेट मिळेल महत्त्वपूर्ण. आणि हा पहिला धक्का संपूर्ण संघाला आता एकत्रितपणे कुठेतरी येऊन पुन्हा अपडेट ते आपल्यापर्यंत पोहोचेल. सेकंड सेमी फायनल एक वेळा आपण पाहिले की या सिच्युएशन मधून गेम पलटताना, आणि म्हणूनच क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. प्रामुख्याने आपण कित्येक वेळा पाहिलंय विकेटचं पतन झालं. इथून पहिला धक्का जो पाहायला मिळतोय आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रथमेश विथ द बॅटने थोडासा नाराज जरूर असेल, परंतु विथ द बॉलने इथून त्याला परफॉर्मन्स तो चांगला करून दाखवावा लागेल. निश्चितच. खरंच जर तुम्हाला हा सामना जर विजयी करायचा असेल, तुम्हाला डॉट बॉल्स आणि विकेटवर तुम्हाला डिपेंड राहावं लागेल. ह्या गोष्टी केल्यानंतर नक्कीच तुमचा मार्ग सुमार होईल. कुठल्या गाडीची सांग ना? संदीप नाईक. संदीप नाईक यांच्या बाईकची चावी कोणी घेतलेली आहे का? कृपया. संदीप नाईक आहे का?
असेल तर हात वर करा. आहे बोलतायत. संदीप नाईक त्यांच्यात पार्टिसिपेट झाले होते. त्यांनी सांगितले की टायर जरी खोलले तरी चालतील, पण तुम्ही चावी द्या मला. पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, अप्रतिम, जबरदस्त गुडलँड स्पॉटला उडवलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून झेल घेण्याचा चान्स होता, परंतु थोडासा उंच गेल्या कारणास्तव केवळ एकच धाव. अप्रतिम अशी गोलंदाजी. आणि खरंच आपण पाहतो गुडलँड स्पॉटला जर पडलेला चेंडू हा फलंदाजाला नेहमीच घातक ठरतो. त्याला तो खेळता येत नाही. आपण बरेच सामने पाहिले असतील किंवा बरेच गोलंदाज असे पाहिले असतील. त्याकरिता कुठेतरी तुमचं आय कॉर्डिनेशन हे फार महत्त्वाचं असेल आणि क्षमता शेवटच्या मोमेंटपर्यंत तुम्हाला ती नजर ठेवावी लागते लेंथ बॉलवर. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड खेळला, गली रिझनमधनं चढून निघून जातोय. पॉईंटचं क्षेत्ररक्षक येईल आणि जोपर्यंत चढूला असून पिकी केली जाते. एक सिंगल धावाडी, सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. पहा, हे पहिलं षटक आहे ना, ते तितकंच निर्णायक आहे. कारण की पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर तुम्ही कमीत कमी धावा खर्च करतायत तर मॅच जिवंत होईल. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा या स्कोर कार्डवर आहेत. पाठलाग होतोय 30 धावसंख्येचा, 28ची गरज आहे. मॅच अजून सुद्धा समाप्त नाही आहे. फ्रंट पुढे राहून चार्ज करण्याचा प्रयत्न, परंतु नोमान्स लँडमध्ये चेंडू पडेल. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूची हाताळली जोपर्यंत केली जाते, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावेच्या साहाय्याने पहिलं षटक झालंय समाप्त. धावगती आहे 4 या अंकांवर. पाठलाग होतोय 30 धावसंख्येचा आणि द न्यू वॉरियर हा संघ 4 रन्स ऑन अ कार्ड, म्हणजे येणारे 15 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. त्याने हे समालोचन केलेलं आहे आणि खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यावेळी मला भागेश बोलले की आपल्याकडे आदेश पाटील येणार आहेत, हे मला खरंच प्रेक्षकांना यूट्यूब लाईव्ह तर पाहायला मिळतेच, त्याच्याशिवाय त्यांना एक चांगलं समालोचनही ते ऐकायला मिळेल. आणि खरंच अतिशय सुरेख असा तुमचा आवाज आहे. प्रेक्षकांना तुम्ही फारच चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करतात. पाहूया पुढील चेंडू, संतोष यांचा आणि स्लो रन प्रकारचा चेंडू आणि तो डॉट बॉल येतोय. गती जी कुठेतरी थोडीशी कमी केली होती. जेव्हा जेव्हा आपण म्हणतोय ना की या चेंडूला जेव्हा जेव्हा तुम्ही हवा द्याल काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल येतोय, जरूर 5 अंकांवर धावगती, लक्ष सुपन असणार आहे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. इनसाइड आउट खेळण्याचा मानस, त्या दिशेने क्षेत्ररक्षकाने उंच झेप जरूर घेतली. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 अंकांवर. पाहता पाहता हे षटक देखील चांगल्या पद्धतीने व्यतीत झाले. संतोषने पहिल्या चेंडूवर सिंगल दिली, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू अगदी दुहेरी धाव आणि आतापर्यंत 7 अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्राच्या स्वरूपाने आता धावा मिळतील. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 या अंकांवर. 30 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे आणि आतापर्यंत 8 धावा सोडून दिल्या जाईल. दिशा भरकटली जाते. या ज्या धावा आहेत ना त्या फार महत्वाच्या ठरतील इन मुवमेंटला, कारण की आजच्या दिवसागणिकच ते पाहायला मिळालं की एक धावेनिशी संघाने स्ट्रगल केले, एक धावेनिशी संघ पराभूत देखील झालेत. म्हणून मॅचमध्ये जर तुम्हाला बनून राहायचे असेल तर याच एक्स्ट्राच धावा आहेत ना कुठेतरी तुम्हाला वाचवाव्या लागतील. वाईट चेंडू आहे, ड काढला, ट टाकला की वाईट स्थिती होते आणि ती स्थिती जर निर्माण झाली नाही या मॅचमध्ये तर निश्चित स्वरूपाने इथून द्वार बंद होतील. मोठा प्रहार करायचा होता, टप्प्याची लेंथला परिपूर्ण पिक करू शकले नाही. टॉप एज जुडाला गेला, विकेट मिळेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. प्रतीकचा खेळ झालाय समाप्त. गॉन.
छोटी धावसंख्या जरूर आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर नेहमीच मोठी आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 9 या अंकांवर धाव गलक जे अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 21 ची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आणि 11 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असणार आहे. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड स्टेअर केलं जातं. या चेंडूला एक सिंगल धाव अधोरेखित झाले. काय डबल करिता वळतील का? डेफिनेटली, परंतु थ्रो स्ट्राईक एंडला जरूर झाला होता. या 2 धावा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. येणाऱ्या अगदी चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 10 आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 10 बॉल्स रिमेनिंग, 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 10 गेंदे शेष, 19 रनों की जरूरत. खरंच सामना अतिटटीचा म्हटल्याप्रमाणे आणि खरंच एक कुठेतरी विचार करण्यासारखा हा सामना आहे. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल 60-65 धावा चेस होत गेल्या, पण जसं जसं वातावरण जसं सूर्यास्त होत चालला त्या दिशेने तसं तसं इथे स्कोअर चेसिंग करताना फारच अवघड व्हायला लागलं. एक वातावरणाची जादू म्हणता येईल आपल्याला. एक थोडंसं विचारविनिमय करताना, परंतु आपल्याकडे वेळेची फारच कमतरता आहे. दोन्ही पंचांनी जरा सामना त्वरित चालू करायचा आहे. अजूनही 2 मॅचेस आपल्या बाकी आहेत. त्याच्यानंतर आपला स्वागत समारंभ असणार आहे, आपला बक्षीस समारंभ असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नियोजनपूर्वक आयोजन करायचं आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाला म्हणेल की तुम्ही कोऑपरेट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे नाही घ्यायचा हे नंतरचं असेल काही गोष्टी, परंतु एक टाईम तुम्हाला शेड्यूल असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या मॅचेस इथे पद्धतशीरपणे. आणि ह्याच्या पुढे एक नियम असा आहे की आपण कुठलाही खेळाडू असेल त्याला पाणी घेऊन इथून जायचं नाही आहे. त्याच्यामध्ये आपले 2 ते 3 मिनटं जातात आणि ते 3 मिनटं आपल्याला फारच घातक ठरतात. आता पाहूया, ज्या प्रखरतेने सूर्य उगवलेला ती प्रखरता कुठेतरी कमी झालेली आणि तो सूर्यास्ताच्या मागे आपण पाहत आहोत. समुद्राच्या बाजूने तो चाललेला आहे अस्त होताना. तर आपल्याला हे अस्त होण्याच्या अगोदरच आपला सामना पद्धतशीरपणे आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि खेळाडूंना एक आणखी विनंती असेल की ज्याने कोणी रोडवर गाड्या लावल्या असेल त्यांनी आजूबाजूला त्या करून घ्यायच्या आहेत, कारण इथून येताना एस टी महामंडळाची बस किंवा काही आपल्याला कुठेही कुठला प्रॉब्लेम होता कामा नये हे घ्यायचं आहे. आणि एक हे जो नवीन गोलंदाज आहे आम्ही त्याला जेली म्हणतो, त्याचं नाव काय? जयेश. ह्या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे, गेल्या वर्षी 2-2.5च्या दरम्यान ह्याची गोलंदाजी जी चालायला लागली, अप्रतिम फिरकी, म्हणजे त्याचा टप्पा जो आहे ना अतिशय अचूक असा टप्पा पडत होता आणि त्याच्यापुढे अक्षरशः चांगल्या संघाने लोटांगण घातलं अशा प्रकारची त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. आता तीच मॅजिक इथे होते का नाही आपण पाहूया. डेफिनेटली, आणि संघाला गरज देखील आहे. 19 ची गरज आहे. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक जरूर आहे आणि बाउन्स ते बीट होतील क्षेत्ररक्षक. सरळ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. आणि खरंच म्हटल्याप्रमाणे पवन नावाचं वादळ जोपर्यंत मैदानात उपस्थित आहे तोपर्यंत तुम्हाला शांत राहून देणार नाही येतो. तो स्टेप आउट बसल्या बसल्या किंवा कुठलाही फटका तो कुठेही मारू शकतो. एक एनर्जी रहित असणारा एक जबरदस्त खेळाडू आपल्या समोर आहे. आणि ह्याची तुम्ही आता पाहिली असेल फलंदाजी स्टेप आउट आणि एकदम कडक असे फटके मारतोय. पाहूया पुढील चेंडू. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन गेला आणि अपील केलेलं आहे प्रथमेश. आणि पंच योगेश नाईक अप्रतिम असं पंचगिरी करतात. खरंच कुठल्याही बाबतीमध्ये निर्णय देताना वेळ घेतोय एक चांगला आणि त्या प्रकारे निर्णय दिला जातो. खरंच अप्रतिम अशी पंचगिरी योगेश नाईक, खरंच सुंदर अशी पंचगिरी करतायत तुम्ही. कुठलंही अतिरिक्त दबाव न हे करता. त्यांचे भाऊ सिद्धेश ठाकूर आहेत दुसरे लेग साईडला पंच. तत्पूर्वी धावसंख्या अजूनही 15. पाहूया पुन्हा स्टेप आउट. तितक्याच सुंदररित्या गलीच्या दिशेने कट केलेला फटका 1 धावेसाठी. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धावसंख्या 1 वाढते. ती धावसंख्या होते 16. अजूनही 14 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल 7 चेंडू आणि 14 ची गरज आहे. खाली राहिला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर हळूवारपणे हलकासा खाली राहिला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 14 ची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन थोडीशी पुन्हा एकदा दोलांमय झाला. लक्ष होतं 30 धावसंख्येचं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता कुठेतरी उतार चढाव
या सर्व काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. 6 balls रिमेनिंग, 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचा अंतिम चेंडू. मोठा प्रहार जरूर करायचा आहे, फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, परंतु काय झेल घेतला अफलातून. या मॅच मधील महत्वाची विकेट आहे. फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. स्थिती अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 14 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. ही नियम आहेत, आपल्याकडे काही शेड्यूल्स आहेत. पंचांनी त्यांना ही वॉर्निंग द्यायची आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही एकत्र येणार, काही विचार विनिमय करणार, हे योग्य नाही आहे. आपल्याला आणखी मॅचेस खेळायचे आहेत. 14 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी आणि या 5 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. लक्षात असू द्या, कुठलाही क्षेत्ररक्षक एकत्र येणार नाही. या विकेट गेल्यानंतर एकत्र येऊ नका. वेळ आपल्याकडे कमी उरलाय, म्हणून सर्वांना विनंती असेल की वेळेचं बंधन आहे. वेळ मिळाली असती, परंतु निश्चित स्वरूपाने सकाळच्या सत्रामध्ये काहीतरी अतिरिक्त वेळ गेला आणि म्हणूनच आता खामियाचा भुगतावा लागणार आहे. चला घाई करा. 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 14 धावेंची गरज आहे. हाच क्रिकेटचा खेळ आहे. हा सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. जागा जरूर बनवली, परंतु यावेळेस बरोबर यष्ट्यांचा वेध घेतला. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं काम झालं असंच म्हणावं लागेल. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट आणि इथून विकेट मिळाली. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. चार चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय सिच्युएशन बदलले अप्रतिम. हॅलो, तुझं नाव मला द्या. ऋग्वेद वाणी आणि प्रियांशू याने नावं घ्यायला सुरुवात केली. प्रत्येकाने नावं द्यायचे आहेत. खेळाडूने आपले नावं द्यायचे आहेत. नाही, जे 14 प्लेयर्स होते टीममध्ये त्यांनी आपलं नाव द्यायचं नाही आहे. त्यांचं जर नाव आलं तर बाद होणार. फक्त प्रेक्षक वर्गाने आपलं नाव द्यायचे आहे. लहान मुलं आणि प्रेक्षक वर्ग, वरिष्ठ महिला वर्ग ह्यांनी आपले नाव द्यायचे आहेत. धन्यवाद. 4 चेंडू 14ची गरज आहे. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने कल्पेश. या फलंदाजाला आपण पाहत आहे. कुठेतरी अगदी पवनचं बाद होणं मॅचमध्ये पुन्हा एकदा हावी झालाय. आणि आज ज्या गोष्टी घडल्यात ना, विशेष करून ज्या प्रामुख्याने आपण म्हणू शकाल मनवीत ऑलस्टार या संघाकडनं सर्व काही गोष्टी ज्या वेगळ्यापणानेच घडल्यात. चमत्कारिक खेळ जो सातत्याने इथून पाहायला मिळाला. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14ची गरज आहे. स्थिती हातातनं निसटत चाललंय. तडमानमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल फक्त आणि फक्त. आता एक सिंगल धावी. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम, म्हणजेच आता 13 धावेंची गरज आहे. ज्या पद्धतीची जी सुरुवात झाली ना, मी तर म्हणेन कुठेतरी थोडेसे दाबले गेले द न्यू वॉरियर्स हा संघ. आणि म्हणूनच अगदी या मॅच मध्ये आता तो कमी पडा. 13ची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे आता इथून 2 आणि 13 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. स्थिती हातातनं निसटून गेल्यानंतर या गोष्टी अगदी हँडल होत असताना, परंतु काय गोलंदाजी राहिली अप्रतिम. विकेटचं झालेलं पतन. मिळेल आणखी एक धक्का. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. तुमच्या संघाकरिता धाबा बनवेल, परंतु त्याच बनवलेला धाबा गोलंदाज तुमच्या संघाकरिता वाचवेल. म्हणून गोलंदाजांचं महत्व हे तितकंच आहे. आता शेवटचा अंतिम चेंडू. 30 धाबा होत्या स्कोर कार्डवर, परंतु या धाबा काफी होत्या. फार मोठा फरक राहिला. जवळजवळ 13 धावेचा फरक या मॅच मध्ये आणि ही मॅच जिंकले. आणि ही मॅच जिंकलेली आहे. मनवीत ऑल स्टार फायनलला गेलेली आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ज्या टीम मध्ये सतीश ठाकूर असतो ती टीम फायनल खेळते. वर्ष 6वे फायनलला गेलेली आहे मनवीत.
आणि द वॉरियर्स परत एकदा कल्पेश पागदरे. कल्पेश पागदरेंना हाडलक. खूप प्रयत्न केलेले आहेत यावर्षी सुद्धा त्यांचं राहिलेलं आहे, पण खेळ आहे. पुढच्या वर्षी परत नवीन जोश, नवीन जोमाने, नवीन टीम घेऊन तुम्ही येणार. कल्पेश पागदरे यांना प्रतीक पागधरे इथे स्कोरर म्हणून यायचं आहे. प्रतीक कडून पागधरे हाडलक. मनवीत ऑल स्टार टीमचा फायनल मध्ये प्रवेश झाला. जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत मनवीत ऑल स्टार साठी. असताना